महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नॅशनल हायवे 65 प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ। सोलापूर ते उमरगा मार्गावरती खड्ड्यांचे साम्राज्य, अपघातांचे वाढते प्रमाण। प्रशासन गप्प, कंत्राटदार मोकाट, जनतेचा संताप उफाळला। सोलापूर ते उमरगा मार्गे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे। या महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की सामान्य प्रवास देखील अपघातांना निमंत्रण देतोय। प्रवास नाही तर धोक्यांचा खेळ। सोलापूर पासून उमरगा पर्यंतचा सुमारे 90 किलोमीटरचा प्रवास करणे म्हणजे एखाद्या युद्धात उतरल्यासारखे झाले आहे। रस्त्यावर उभं राहणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देणं आणि वाहन चालवणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करणं। दररोज वाहन उलटणे, टायर फुटणे, ब्रेक फेल होणे, लहान मोठे अपघात होणे हे आता रोजचंच झालं आहे। अनेक दुचाकीस्वार आणि खाजगी प्रवासी या अपुऱ्या आणि खचलेल्या रस्त्यांमुळे जखमी होत आहेत। काही घटनांमध्ये मृत्यूही झाला आहे। टोल आहे पण जबाबदारी नाही। या मार्गावर टोल वसूल केला जातो, मात्र रस्त्याच्या देखभालीची कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही। टोल नाक्याचे व्यवस्थापक श्री बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्या शासन निर्णयानुसार आम्ही फक्त टोल वसूल करण्यास जबाबदार आहोत। रस्त्याचे काम किंवा खड्डे यावर आमचा काहीही संबंध नाही। रस्ता कसा आहे याचा आम्हाला काहीही देणं घेणं नाही। हा प्रकार अत्यंत धोकादायक असून आणि धक्कादायक असून लोकांच्या जीवाशी खेळून केवळ टोल वसूल करण्याचा व्यवसाय सुरू आहे असे चित्र उभं राहतंय। अर्धवट पूल, अपघातांना निमंत्रण। या महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात आले आहेत, मात्र त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। उड्डाण पुलांवर लावलेल्या लोखंडी प्लेट्स खराब झाल्या असून अनेक ठिकाणी त्या उखडलेल्या अवस्थेत आहेत। या प्लेट्समुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत। काही ठिकाणी पुलांचे लोखंडी साचे उघडे पडले असून ते कोणत्याही क्षणी ढासळू शकतात किंवा कोसळू शकतात। कंत्राटदारांची मनमानी, निकृष्ट दर्जाची कामं। रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे। रस्त्यावर डांबरीकरण न करता पावसात वाहून जाणारे माती मुरुम वापरण्यात आले आहेत। रस्ता पूर्ण केल्याच्या नावाखाली केवळ हजेरी लावून लाखोंचे बिल उचलले गेले असा आरोप स्थानिकांनी केला आहे। प्रशासनाची उदासीनता, नागरिकांचा संताप। रस्त्याची ही दयनीय अवस्था पाहून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अनेकांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। टोल बंद करा, रस्ता आधी दुरुस्त करा, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा, लायसन्स रद्द करा अशा मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत। प्रश्नच प्रश्न, उत्तर कुणाकडे? कंत्राटदारावर कारवाई कधी होणार? प्रशासन इतकं मौन धारण करून का बसले? अपघातांचा दोष कोणावर? टोल वसूल करताना जबाबदारी घ्यायला कोणी तयार आहे का नाही? हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? संपूर्ण चौकशीची मागणी, लोकांचा एकमुखी आवाज। स्थानिक आमदार, कार्यकर्ते, वकील मंडळी आणि सामाजिक संस्था यांनी आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास भाग पाडलं जात आहे। शेवटचा इशारा, प्रशासनानं जागं व्हावं। प्रशासनाने जर वेळीच लक्ष दिलं नाही तर जनतेकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे। सध्या सोलापूर ते उमरगा प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि याची पूर्णतः जबाबदारी आता प्रशासनावर आणि कंत्राटदारांवर आहे। आधी रस्ता मग टोल, हीच मागणी आता प्रत्येक प्रवाशाची आहे। NH65 वरची दुरावस्था लवकरात लवकर थांबवावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे। अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत राहा फक्त महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।